सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फार चांगला जाणार आहे. कामाच्या ठिकाणी असो किंवा घरात सगळीकडे अगदी आनंदी वातावरण राहील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आहे. आज तुमच्या कामाचा प्रभाव वाढेल, तुमचा मूड चांगला राहील आणि कुटुंबासोबत तुम्ही छान वेळ घालवाल. तुमच्या बुद्धीचा आणि हुशारीचा तुम्हाला पूर्णपणे फायदा मिळेल. पैशांचा चांगला लाभ होईल. तुम्ही कुटुंबाच्या गरजांकडे आज लक्ष द्याल. आज जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत चांगला जाईल. आज तुम्हाला तुमच्या बहिणीच्या लग्नातील सगळे अडथळे दूर होताना पाहायला मिळतील. त्यामुळे तुमच्या घरात एक प्रकारचा आनंद राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कौटुंबिक जीवनामध्ये चढ उतार पाहायला मिळतील, परंतु तुमच्या मेहनतीनं आणि समजूतदारपणानं तुम्ही तुमचं जीवन चांगलं आणि आनंदी बनवाल. जॉबच्या ठिकाणी तुमच्या कामाची आज फार प्रशंसा होईल. कुटुंबाकडनं तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही आज दिवसभर आनंदी राहाल. आज तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत लांबच्या प्रवासाला जाल. तुम्ही तुमच्या कुटुंबाची आज पूर्णपणे काळजी घ्याल आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत राहील. तुम्ही एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमची बोलण्याची पद्धत इतकी गोड असेल की लोक तुमच्याकडे आकर्षित होत जातील. तुम्ही तुमच्या चतुराईनं आणि बुद्धीनं तुमचं काम यशस्वीपणे पूर्ण कराल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी तुमची ओळख करून घ्याल, जे तुम्हाला तुमच्या कामामध्ये यश मिळवण्यासाठी अत्यंत मदत करतील आणि मार्गदर्शनही करतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळताना पाहायला मिळते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहाल. नोकरीमध्ये तुम्हाला यश मिळेल. व्यवसायामध्ये धनलाभ होतील. घरातील वाद मिटतील. कुटुंबासोबत तुमचे संबंध चांगले राहतील. आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्तम आहे. आज तुमच्या मनामध्ये नवीन उत्साह आणि जोश दिसेल. कामातनं तुम्हाला चांगला धनलाभ होईल. तुम्ही आज पैसे वाचवू शकता. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गुरुजन किंवा वडीलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत अविस्मरणीय ठरेल. तुम्ही गोड बोलून आणि चतुराईनं कामामध्ये यश मिळवाल. कामासाठी आजचा दिवस हा खूप चांगला राहील. जर कोर्ट कचेरीशी संबंधित एखादा प्रश्न जर अडकला असेल तर त्यामध्ये तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुम्हाला तुमच्या कामामध्ये आज यश मिळेल. कामातनं फायदेशीर फळं मिळण्याची देखील शक्यता आहे. व्यवसायामध्ये आज एखादी नवीन डील फायनल होईल. त्यामुळे तुम्हाला चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडवांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे अत्यंत प्रसन्न राहील. तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल आणि प्रवासाचा देखील आनंद घ्याल. कामातनं तुम्हाला चांगला नफा होईल. कामाच्या ठिकाणी देखील परिस्थिती अत्यंत उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी पदोन्नतीचे संकेत आहेत. आज तुमची चांगल्या लोकांशी ओळख होईल, जे तुम्हाला कामामध्ये यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं मान सन्मान मिळेल आणि तुम्हाला तुमच्या आईच्या माहेराकडनं आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास.
श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी खूप चांगला जाणार नाही. तुम्हाला आज कठीण परिस्थितीचा सामना करावा लागेल. अशा वेळी तुम्हाला तुमच्या कुटुंबाची साथ नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्ही धीर सोडू नका आणि येणाऱ्या कठीण परिस्थितीला धैर्यानं सामोरं जा. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये संबंध चांगले राहतील. आज व्यापारी वर्गाला विशेषतः चांगलं फळ मिळेल, ज्यामुळे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब तुम्हाला पूर्णपणे साथ देईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी उत्साह आणि चपळाईने भरलेला असेल. कामातील मेहनतीचं फळ तुम्हाला आज नक्की मिळेल. तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये सहभागी व्हाल. तुमच्या मनामध्ये आज आनंद राहील. कुटुंबाकडनं तुम्हाला आज सुख मिळेल. आज तुम्ही आनंदी राहाल आणि तुमचा दिवस हसत खेळत घालवाल. दिवसाची सुरुवात आत्मविश्वासानं होईल. त्यामुळे दिवस अत्यंत चांगला जाईल. तुम्हाला कुटुंबाचं प्रेम आणि सहकार्य मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढऱ्या वस्तूंचं दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामामध्ये यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा जर तुम्ही विचार केला असेल तर तो अंमलात आणू शकता आणि त्यातनं तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आज नशीब तुमची साथ देईल. कामाच्या ठिकाणी तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा पुढे असाल. आज चतुराई दाखवून तुम्ही कामामध्ये यशस्वी व्हाल. घरामध्ये सर्वांचं प्रेम आज तुम्हाला मिळेल. तुम्ही तुमच्या कामाच्या योजना तुमच्या इच्छेनुसार पूर्ण करू शकाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दूध अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अत्यंत उत्साहानं सगळी कामं पूर्ण कराल. नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. कामामध्ये आज जोश दिसेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. कुटुंब किंवा प्रियजनांसोबत आजचा वेळ चांगला जाईल. शरीरात देखील चपळाई जाणवेल. आज तुमची एखाद्या मित्र किंवा ओळखीच्या व्यक्तीशी भेट होईल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसेल. आज नशिबाची तुम्हाला साथ मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला मोदकांचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या ठिकाणी येत असलेल्या अडचणींपासून तुम्हाला सुटका मिळू शकते. तुमची सर्व कामं आज यशस्वी होतील. आजचा दिवस हा पैशांच्या बाबतीमध्ये तुमच्यासाठी फारच महत्त्वाचा असेल. पैशांशी संबंधित बाबी तुमच्या चांगल्या राहतील. आज तुम्हाला वैवाहिक जीवन आणि मुलांकडनं आनंदाच्या बातम्या समजतील. आज तुमचा एखाद्या जुन्या मित्राशी वाद होऊ शकतो, परंतु तो लवकरच शमेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने आहे. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत राहणार आहे. नोकरीमध्ये आज तुमची कामगिरी चांगली राहणार आहे. तुमच्या बोलण्याच्या कलेमुळे तुम्हाला कुठल्याही क्षेत्रामध्ये यशाच्या शिखरावर पोहोचायला मदत होईल. कुटुंबाची साथ तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. जिथे तुम्ही काम करताय तिथे तुम्हाला सहकाऱ्यांचं पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांचं मन मात्र अभ्यासामध्ये लागणार नाही. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.